जेव्हा संपूर्ण सृष्टी जलात बुडली तेव्हा देवाने कोणता अवतार घेतला होता? चैत्र शुद्ध तृतीया ह्याच दिवशी भगवान विष्णूंनी घेतला दशावतारातील पहिला अवतार म्हणजेच मत्स्य अवतार. हिंदू धर्मानुसार जेव्हा अधर्म वाढतो आणि सृष्टी संकटात येते तेव्हा परमेश्वर अवतार घेतात. एका कल्पाच्या शेवटी प्रलय सुरू झाला आणि संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडू लागली. त्याच वेळी ब्रह्मदेव निद्रिस्त असताना त्यांच्या मुखातून निघालेला वेद हयग्रीव नावाच्या दैत्यानं चोरला. ज्ञान हरवल्यामुळं सृष्टीत अंधार आणि अधर्म पसरला. त्या काळात सत्यव्रत नावाचा एक धर्मात्मा राजा होता. एकदा तो नदीत तर्पण करत असताना त्याच्या हातात एक छोटासा मासा आला. मासा म्हणाला, माझे रक्षण करा. राजानं त्याला आपल्या कमंडलूत ठेवलं, पण तो मासा झपाट्यानं वाढू लागला. तेव्हा राजाला समजलं की हा साधा मासा नाही तर स्वतः भगवान विष्णू आहेत. मत्स्य भगवानाने त्यांना सांगितलं, लवकरच प्रलय येत आहे. तू, तुझी पत्नी आणि सप्तर्षी ऋषी एका नौकेत बसा. प्रलयाच्या शेवटी मत्स्य भगवानांनी हयग्रीवचा वध करून वेद परत मिळवले आणि सृष्टीला पुन्हा ज्ञान दिले. म्हणून मत्स्य अवतार आपल्याला शिकवतो, संकट कितीही मोठं असलं तरी ज्ञान आणि धर्माचं रक्षण नेहमीच होत असतं. जय मत्स्य भगवान. या शनिवारी म्हणजेच 21 मार्च 2026ला मत्स्य जयंतीचा पवित्र दिवस येत आहे. या दिवशी आपण भगवान विष्णूंची, त्यांच्या मत्स्य अवताराची उपासना करू शकतो. आपणही या दिवशी थोडासा वेळ काढूयात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप किंवा विष्णू सहस्त्रनाम नक्की ऐकू शकतो आणि आपल्या जीवनात शांती, स्थिरता आणि योग्य दिशा आणू शकतो. माझ्या चॅनलवर विष्णू सहस्त्रनाम गायन उपलब्ध आहे. जय श्री विष्णू.